नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी योगेश पवार आपल्या सर्वांचं कृषी शास्त्र या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो. आज आपण ज्या केळीच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे तो संपूर्ण केळीचा प्लॉट हा एक्सपोर्ट साठी जाणार आहे. तर आज जे शेतकरी इथं उभे आहेत योगेश किसरोत आणि नितीन किसरोत, तर यांच्याकडून आज आपण जाणून घेणार आहोत की त्यांना हा माल एक्सपोर्ट साठी कसा पाठवणार आणि याच्यासाठी त्यांनी काय काय केलेलं आहे. सर, केळी पिकामध्ये 11 महिने मेहनत करावं लागते. सुरुवातीपासून सगळ्यात जास्त विषय म्हटला हा. तर आपल्याला पेंदावर फोकस असतो. बर जेवढा पेंदा होईल हा. त्या हिशोबाने वरची ग्रोथ आणि लेंथ हे बाकी सगळा विषय त्या म्हणजे झाडामध्ये आपल्याला त्याचं फळ दिसते. सध्या दादा आपल्या पेंद्याची साईज किती? तर आपल्या पेंदाची साईज आता 38 ला आहे. बर म्हणजे 38 सेंटीमीटर आहे. हो. पण जेवढी साईज पेंद्याची बनवली त्या हिशोबाने आपल्याला त्या हिशोबाने क्वालिटी मिळते. बरोबर. क्वालिटी म्हणजे फळांची जी संख्या आहे कशी, हा ज्या फण्या येतात म्हणजे 13-14 पंजे येतात, हा त्यात आपण साधारण 14 पर्यंत पडण आहे. बरोबर. त्यातनं आपण 14 मधून फक्त 8च पंजे ठेवलेले आहे. हा, हा. 8 पंजे ठेवल्यानंतर खाली आपण इथं 2 केळांची संख्या आणि बरोबर. खाली 1 केळांची संख्या. हो ही केळांची संख्या का ठेवली आहे आपण की खालून हा दंडा सडत जाऊ नये. बरोबर. आणि दंडा जर सडत गेला तर फण्या खराब होतात.